एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, मी सांगितलं कधी पीक विमा येणार आहे म्हणून त्या तारखेला येणार नाही, हे लक्षात घ्या। आणि यावर्षी जो पीक विमा आहे तो 1 रुपयातली पीक विमा योजना बंद केली होती शासनानं आणि शेतकऱ्यांना 2% रक्कम भरावी लागणार होती आणि ती ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यानं भरलेली। आता त्यानं भरलेली आहे त्याला पीक विमा मिळेल का नाही मिळेल, आणि ज्यानं नाही भरलेला पीक विमा तर त्यानं काय लई नाराज व्हायचं नाही, कारण तुमच्याही लक्षात येईल की खरंच पीक विमा कसा मिळणार आहे। आता माझ्यासारखा जर सांगित बसला की असा येणार आहे तसा येणार आहे इतका येणार आहे म्हणून तो येणार नाही, तर तो कसा येणार आहे हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की आपण आपल्या या चॅनलचं या अगोदर नाव वेणुगंगा टेक होतं, आता आपण वेणुगंगा शेती योजना असं केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आता मागे जे अतिवृष्टीच्या अनुदानाची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्यावेळेस त्याने काय सांगितलं, पीक विमा सुद्धा 17,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मिळणार आहे। बरोबर आहे, पण याचा काही शासन निर्णय निघाला नाही की शेतकऱ्यांना हा पीक विमा 17,000 रुपये हेक्टरी देण्यात येणार आहे। मात्र जी काय अतिवृष्टीची मदत होती ती 8,500 रुपये हेक्टरी मिळणार, तो शासन निर्णय निघाला। त्यानंतर रब्बीचा अनुदान 10,000 रुपये हेक्टरी देणार, तो सुद्धा शासन निर्णय निघाला। आता अतिवृष्टीची मदत तुमच्या खात्यात किती आली, हेक्टरी 8,500 आली का, आता हे तुम्हाला माहिती। आणि रब्बीचा अनुदान सुद्धा आता वाटप सुरू झालेलं आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचे मेसेज सुद्धा आलेले। आता ते पण हेक्टरी 10,000 रुपये आलं का हे तुम्हाला माहिती। मग आता जी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की पीक विमा हा 17,000 रुपये हेक्टरी येणार आहे, मग आता पुढे येईन का नाही हे पण तुमच्या लक्षात येत असेल। तरी पण मी एक सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण शासनानं ज्या वेळेस ही पीक विमा योजनेची सुरुवात केली, या पीक विमा योजनेला नाव दिलं होतं सुधारित पीक विमा योजना। आता याच्यात काय सुधारणा झाल्या काय झाल्या हे आपण याच्या अगोदर बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये बघितलेले। तरी पण आता माझ्यासारखे काही सांगतात की बा असा पीक विमा मिळणार आहे, इतका मिळणार आहे, तितका मिळणार आहे, तर मला खरं सांगायचंय शेतकरी मित्रांनो की माझ्यासारख्यानं सांगितलं म्हणून ते मिळणार नाही, कारण देणारं शासन आहे, पीक विमा कंपनी आहे। त्या पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांनी 2% रक्कम भरलेली आहे, उर्वरित जी रक्कम असती ती शासन भरतय आणि ज्या वेळेस ते शासन भरील ती कंपनी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याची पाहणी करीन, कारण त्याचे नियम ठरलेले असतात। उगाच सांगितलं म्हणून येणार नाही आणि तसं आपण कधी सांगितलं नाही, कारण उगाच शेतकऱ्याला लालशेला लावायचं आणि उद्या नाही आली तर मग शेतकऱ्याचा आपल्यावरला विश्वास उडून जातो। म्हणून उगाच आपलं चॅनल चालावं, लोकांनी पाहावं म्हणून उगाच काहीतरी भपाऱ्या मारण्यात काहीही अर्थ नसतो। त्यामुळे यावर्षी पीक विमा कसा येणार आहे थोडक्यात आपण बघणार आहोत। आता एक लक्षात घ्या, ज्या वेळेस शासन निर्णय निघाला तर त्यावेळेस या शासन निर्णयामध्ये सविस्तर एक त्याचं वेळापत्रक दिलेलं आहे। आता त्या वेळापत्रकाप्रमाणे एक बघा लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, सरासरी उत्पादनाची आकडेवारी विमा कंपनी सादर करण्याचा अंतिम दिनांक मूग व उडीद दिनांक 15 नोव्हेंबर, इतर खरीप पिके तूर, कापूस व कांदा वगळून 31 जानेवारी पर्यंत। आता हे वेगवेगळ्या जिल्ह्यात ज्या असतील त्याप्रमाणे कापूस 28 फेब्रुवारीला, तूर व कांदा 31 मार्चला याची विमा कंपनीस अंतिम आकडेवारी जी आहे ती सादर करण्याचे हे दिनांक आहेत। आता त्यानंतर नुकसान भरपाई अदा करणे, तर ती बघा सरासरी उत्पादनाची आकडेवारी अनुदान इत्यादी प्राप्त झाल्यानंतर 3 आठवडे म्हणजे 21 दिवसाच्या नंतर त्यावर कार्यवाही होणार आणि मग शेतकऱ्यांना पीक विमा वितरित केला जाणार। हा झाला शासनाचा GR प्रमाणे नियम। आता दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की ज्याचं पीक कॅलेंडर प्रमाणे हे सगळं चालतंय, त्याच्यात पुन्हा एक गोष्ट आहे विमा संरक्षणाच्या बाबी। आता संरक्षण कसं आहे बघा, मग आता तुमच्यात लक्षात येते पीक विमा कसा मिळेल। योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबीमुळे हंगामाच्या शेवटी, आता एक लक्षात घ्या,
ही अतिवृष्टी झाली, याच्यात नुकसान झालं, कीड रोगानं नुकसान झालं, तुमचं शेतातलं वाहून पीक गेलं, हे सगळं आज झालेलं जरी असलं तरी त्याच्या पुढे बघा, शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे तांत्रिक उत्पादन आधारे सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील. म्हणजे एक बघा, जे आता अतिवृष्टी झाली याच्यात नुकसान झालं किंवा ढगफुटी झाली त्याच्यात नुकसान झालं, शेतकऱ्याच्या त्या पिकावर कीड रोग पडला त्याच्यात नुकसान झालं, हे सगळं धरून मग शेवटी जे उंबरठा उत्पादनामध्ये घट येईल त्या घटीप्रमाणे, आता ती उंबरठा उत्पादनाची घट म्हणजे मागच्या 5 वर्षाचं झालेलं उत्पादन, या वर्षीचं उत्पादन, याची ती सरासरी काढून जर यावर्षी उत्पादनामध्ये घट आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो. आता जरी मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणालेले असले 17,000 रुपये हेक्टरी दिले तर लयच बरं होईल, शेतकऱ्यावर त्यांचे उपकार होतील. कारण यावर्षी शेतकऱ्याचं लय नुकसान झालेले. जी 8,500 रुपये मदत देऊ केली, मला इमानदारीनं खरंच सांगा 8,500 रुपयात 1 हेक्टरचं जे काही नुकसान झालेलं ते भरून निघणार आहे का? आणि खरं सांगायचं म्हणजे ते नुकसान भरून निघण्यापेक्षा 2.5 एकरला जो काही खर्च येतो तो खरंच 8,500 निघतो का त्याच्यापेक्षा जास्त लागतो का कमी होतो? आता हे तुम्ही कमेंट करून सांगा. म्हणून ते 8,500 आणि रब्बीच्या पेरणीचे 10,000, मात्र 18,500 रुपयाची घोषणा केली होती. खरंच एवढे शेतकऱ्यांना हेक्टरी मिळालेत का? आणि मग पीक विम्याची बी घोषणा केलेली आहे 17,000 रुपये हेक्टरी. मग आता मला सांगा, असा जो उंबरठा उत्पादनाचा अहवाल काढला जाईल तर याप्रमाणे ती नुकसान भरपाई मिळू शकते का? कारण काय होतंय, उंबरठा उत्पादन काढताना जिथं नुकसान होतंय त्या जागेवर खरंच ते उंबरठा उत्पादन काढल्या जातं का, हा एक प्रश्न आहे. कारण जवळपास हे अधिकारी काय करतात, रोडच्या कडीची जमीन जिथं आपल्याला जाता येईल, आपल्या गाड्या जात्याल ह्याप्रमाणे ते उंबरठा उत्पादन काढतात आणि त्याच्यामध्ये जर घट आली तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो. आणि जर त्यामध्ये घट आली नाही, उत्पन्न चांगलं निघालं तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही. मग आता धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीत भयानक नुकसान झालं होतं, तिथे एखाद्या वेळेस मिळू शकतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये नुकसान झालंय तिथं मिळू शकतो. पण त्या मंडळामध्ये जर उंबरठा उत्पादन काढताना जिथं खरंच लय अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं होतं, वाहनी म्हणजे पिकं वाहून गेले होते, अशा ठिकाणी जर ते उत्पादन काढायला गेले उंबरठा तर मिळू शकतो. नसता चांगल्या जमिनीच्या उत्पन्नात काढलं तर तिथं पीक विमा मिळणार नाही. उगच भपारी मारण्यात काही अर्थ नाही. ह्या शेतकऱ्यांना इतकं येणार आहे, तितका पीक विमा येणार आहे, लगेच वाटप होणार आहे, घोषणा झाली, असे बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. मात्र वास्तव हे खरं आहे. आता हे जर तुम्हाला पटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.